नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील वस्तू ही कविता शिकवणार आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्याला परीक्षेमध्ये 100 गुणांच्या पेपरमध्ये नेहमी निबंध लेखनासाठी आत्मकथन येतं. मी फळा बोलतोय, मी वर्ग बोलतोय, फाटक्या पुस्तकाचे आत्मकथन, फुलाचे आत्मकथन, वस्तूंचे आत्मकथन लिहायला येते तुम्हाला. यामागील एकच उद्दिष्ट असते की तुम्हाला वस्तूंच्या भावना समजाव्यात. वस्तूंनाही मन असते, भावना असतात. त्यांची काळजी कशी घ्यावी, त्यांना कसे जोपासावे, म्हणजे ते आपल्याला निरंतर शेवटपर्यंत साथ देतील, यासाठी तुम्हाला हे घटक परीक्षेमध्ये येतात. आपल्याला आज अशाच प्रकारची कविता शिकायची आहे. कवितेचं नाव आहे वस्तू आणि कवी आहेत द.भा. धामणकर. प्रसिद्ध कवी आहेत विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी मराठी पाठ्यपुस्तकातील 6वा पद्य आहे वस्तू कविता. प्रथम आपण कवींचा परिचय करून घेऊया. कवी आहेत द.भा. धामणकर, दत्तात्रय भास्कर धामणकर. प्रसिद्ध कवी आहेत. भाव उत्कंठता, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करून जातात. म्हणजे त्यांच्या कवितांची शैली, त्या कविता कशा स्वरूपाच्या असतात. चिंतनशीलता म्हणजे त्यांची कविता तुम्ही अभ्यासली की तुम्हाला कुठेतरी ती विचार करायला लावणारी असते. आजची कविता पण तशीच आहे आणि मला तुमच्याकडूनच पाहिजे की तुम्ही याच्यातून काय शिकलात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी पहिली कविता लिहिली बरं का मुलांनो. त्यांची ही कविता 1980 साली प्रथम कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झाली. कोणत्या कविता संग्रहातून? कविता दशकाची. प्राजक्तांचे संदर्भ या त्यांच्या काव्य संग्रहाला कवी कुसुमाग्रज पारितोषिक मिळालेले आहे. त्यांचे कविता संग्रह अनेक प्रकाशित आहेत. त्यांच्यापैकी तुम्हाला मी म्हटलं की जसं म्हणजे त्यांचे कविता संग्रहाला कुसुमाग्रजांचं पारितोषिक मिळालेलं आहे, त्याप्रमाणे अनेक कविता संग्रह त्यांनी केलेले आहेत. दुसरं म्हणजे कोणतं माहिती का? ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. मुक्तछंद म्हणजे काय? तर मुलांनो, तुम्ही लहानपणापासून कविता अभ्यासात बरोबर की नाही. काही कवितांना म्हणजे कविता म्हटलं की कविताला एक लय असते, यमक साधलेला असतो कवितांमध्ये. प्रत्येक चरणांमध्ये विशिष्ट अशा अक्षरांची रचना केलेली असते आणि गाताना कशी गेयता येतं म्हणजे लय साधला जातो. परंतु अशा काही कविता असतात गद्य स्वरूपात की ह्या कोणत्याही नियमांना धरून त्या नसतात. तेव्हा त्यांना कोणत्या कवितेचा प्रकार म्हणायचा? मुक्तछंद. कोणता प्रकार बोलायचा? मुक्तछंद. मुलांना तुम्ही जेव्हा 6 मार्कांचा प्रश्न येईल तुम्हाला 6 गुणांसाठी, एखाद्या कवितेचे विश्लेषण करा, त्यावेळेला तुम्हाला कवितेचा प्रकार लिहावा लागतो. हा कवितेचा प्रकार आहे मुक्तछंद. मुक्तछंद प्रकारामध्ये इथे कोणतेही नियम नसतो त्या प्रकाराचा. फक्त इथे ना कवितेचा आशय इतका उच्च पातळीचा असतो की तो मनाला भिडवून जातो आणि आपल्याला विचार करायला लावतो. हीच त्याची खासियत असते. मुक्तछंद प्रकारामध्ये कोणतेही बंधन नसते. गद्य स्वरूपात ह्या कविता असतात. आणि मुलांना मुक्तछंद हा प्रकार पहिल्यांदा कोणी अभ्यासाला आणलेला आहे? कवी अनिल यांनी. लक्षात ठेवायचं, थोडं असं जनरल नॉलेज असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला कविताच्या उद्देशाकडे आपण जाऊया. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणतीही निर्जीव वस्तू, कोणत्याही प्रकारची निर्जीव वस्तू मानवी कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. बरं का मुलांनो. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. हे कसं काय बरं? तुम्ही म्हणाल कसं बरं? आता तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक वस्तू तुम्हाला साथ देतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला अनेक वस्तू गरजेच्या असतात. आपल्याला त्यांची गरज असते. उदाहरणार्थ मोबाईलच बघा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला तुमचा मोबाईल कसा बरं साथ देतो? आता तुम्ही मला बघताय बरोबर की नाही? तुमच्या मोबाईलद्वारे आता हा तुम्ही व्हिडिओ बघतात.
बरोबर की नाही? म्हणजे मोबाईल आपल्याला किती गरजेचा आहे, किती त्याचा उपयोग आहे, आपलं पूर्ण जीवनच त्याने व्यापून टाकलेलं आहे. त्यामुळे आपण मोबाईलची बरोबर काळजी घेतो, बरोबर की नाही? अशाच प्रकारे अनेक वस्तू आपल्याशी निगडीत आहेत, त्या वस्तूंशिवाय आपल्या जीवनाचं काही खरंच नाही. उदाहरणार्थ किचनमध्ये जा बरं. आईचा मिक्सर जर एक दिवस मिक्सर बंद असेल, तर कशी फजिती होते. आता काय करायचं? कसं करायचं? वाटण कसं वाटायचं? कदाचित कधीतरी वॉशिंग मशीन बंद असेल, तर वॉशिंग मशीन जर बंद असेल, तर बापरे! कधी कपडे धुणार? एवढा वेळ असतो का? आपल्याला नसतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात, की ज्या आपल्या जीवनामध्ये खूप उपयोगी पडतात. त्यांच्याशिवाय आपलं जीवन अधुरं आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अगदी तुम्ही लॅपटॉप म्हणा, कॉम्प्युटर म्हणा किंवा मोबाईल म्हणा, ह्या गोष्टी तर इतक्या गरजेच्या आहेत आणि त्यांनी आपलं जीवनच व्यापून टाकलेलं आहे. ह्या सर्व वस्तूंशी आपलं एक अनोखं नातं असतं. त्यांना आपण जपत असतो. याचं एकदम उत्तम असं उदाहरण म्हणजे गणपतीची मूर्ती. आपण गणपतीची मूर्ती ही पाषाणापासून म्हणजे दगडापासून बनलेली असते किंवा केव्हा केव्हा ती धातूपासून पण बनलेली असते. परंतु विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, तुम्ही त्या मूर्तीला धातूची मूर्ती किंवा दगड म्हणतच नाही. तुम्हाला ते पटतच नाही. कारण तुम्ही त्या मूर्तीमध्ये कोणाला बघता? ईश्वराला. त्या मूर्तीमध्ये तुम्हाला ईश्वर दिसतो. त्यामुळे त्या वस्तूशी म्हणजेच त्या मूर्तीमध्ये ईश्वर दिसल्यामुळे तुमचं आणि ईश्वराचं एक असे वेगळंच नातं तयार असतं, अनोखं नातं तयार होतं. आणि हे अनोखं नातं तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या भावना गुंतल्या जातात. आणि त्यामुळे ती वस्तू आपल्यासाठी अनमोल असते. अनमोल म्हणजे ज्याचं मोल करू शकत नाही, ज्याला मूल्य नाही, अशी ती ठरते आपल्या जीवनामध्ये. या वस्तूच आपल्या जीवनामध्ये दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होतं बरं का मुलांनो. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होतं. आपले लेखक आहेत हे दत्तात्रय भास्कर धामणस्कर. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होतो. त्यामुळे थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात ठेवल्या जातात. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संगीतकाराला म्हटलात, की "दे रे बाबा, तुझा हार्मोनियम दे किंवा तुमची पेटी द्या." तो द्यायला थोडासा काय करेल? द्यायला तेवढा तयार होणार नाही. कारण त्या संगीतमय वस्तूंशी त्याचं एक भावनिक नातं जोडलेलं असतं. किंवा एखाद्या खेळाडूला म्हणाल, "मला तुझी बॉल दे किंवा बॅट दे." तेवढा तो पटकन द्यायला तयार होणार नाही. कारण त्या वस्तूंशी, त्या खेळातल्या साहित्याशी त्याचं नातं जोडलेलं असतं. आणि ती वस्तू जपावी एवढाच त्याचा उद्देश असतो. कारण त्या वस्तूशी त्याचं नातं तयार होऊन भावनिक संबंध तयार झालेले असतात. त्यामुळे सहसा वस्तू द्यायला तयार होत नाही. म्हणून म्हणून तर काय, की थोर व्यक्तीने वापरलेल्या वस्तू आपण संग्रहालयात जतन करतो. उदाहरणार्थ त्यांनी वापरलेला चष्मा, त्यांनी वापरलेला पेन, काठी, त्यांनी वापरलेल्या अनेक त्यांच्या वस्तू, त्यांचे साहित्य आपण जतन करून संग्रहालयात ठेवतो. आणि अशा संग्रहालयात जेव्हा आपण भेट देतो ना विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, तेव्हा आपल्या अंगावर रोमांच उठतो. कारण प्रत्यक्षात असं वाटतं, की त्या व्यक्तीलाच आपण भेटतोय, असं जणू वाटतं. म्हणून अशा संग्रहालयात गेल्यानंतर आपल्याला आपल्या अंगावरती म्हणजे मूठभर मांस चढतं, गर्व वाटतो. वस्तूंनाही भावना असतात हे समजून वस्तू वापराव्यात. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा. वस्तूंशी निगडीत स्नेह जपावा आणि वस्तूंनाही भावना असतात त्या जपून वापरावा. हाच संदेश या कवितेतून काय करणार आहे आपल्याला मिळणार आहे. हा संदेश कवितेतून आपल्याला कवी देत आहे. चला तर मग प्रत्यक्ष आपण कवितेकडे वळूया. विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, या पूर्ण कवितेमध्ये ना चैतन गुणोक्ती अलंकार आहे. कोणताही कवितेचा प्रकार अभ्यासताना त्या कवितेचा प्रकारामध्ये कोणता अलंकार आहे, कोणते वृत्त आहे, कवितेची भाषाशैली कशी आहे, कवितेतून दिला जाणारा विचार कोणता आहे, या सर्वांची माहिती आपल्याला पाहिजे. त्यासाठी मी सांगते तुम्हाला ही कविता वस्तू ही निर्जीव वस्तू आहे. बरोबर की नाही? वस्तू ही निर्जीव आहे. सजीव कोणाला म्हणायचं? ज्यांच्यामध्ये चैतन्य आहे, जे श्वास घेतात, त्यांना काय म्हणायचं? सजीव म्हणायचं. वस्तू ही निर्जीव असते. परंतु ही निर्जीव वस्तू ही सजीव आहे असं वापरून त्यांना आपल्याला काय करायचंय? जपायचं आहे. म्हणून या कवितेमध्ये पूर्णतः
चैतन गुणोक्ती अलंकार होतो. आता चैतन गुणोक्ती अलंकार कशाला म्हणायचं, की जेव्हा एखाद्या काव्य रचनेमध्ये निर्जीव वस्तू सजीव असल्यासारखी वागते, एखाद्या कवितेच्या प्रकारामध्ये किंवा एखाद्या काव्य प्रकारामध्ये निर्जीव वस्तू काय करते, सजीव असल्यासारखी वागते, बोलते, चालते आणि असे जिथे वर्णन केलेले असते तेव्हा कोणता अलंकार होतो, चैतन गुणोक्ती अलंकार होतो. ही पूर्ण कविता चैतन गुणोक्ती अलंकारामध्ये मोडते. आता आपण प्रत्यक्ष कवितेकडे वळूया. खूप छान कविता आहे मुलांनो, मस्त, छोटीशी, लहान आहे, परंतु इतका मोठा संदेश आपल्याला देऊन जाते की या संदेशाने तुमचं आयुष्य पूर्ण पालटून जाईल. तुम्हाला ती कविता चिंतन करायला लावेल अशी ही कविता आहे. म्हणून मुलांनो, खूप लक्षपूर्वक कविता ऐका आणि शब्दार्थ लिहून घ्या तिथल्या तिथे. मेन म्हणजे पुस्तक समोर ठेवा, हे महत्वाचं आहे. वस्तू कशा हाताळाव्यात, कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. कळलं का? फक्त 2 ओळींचाच अर्थ मी सांगते. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. इथे कवी काय सांगतात, विद्यार्थी मित्रांनो, आपली संस्कृती आपल्याला काय सांगते, आजचा सुविचार पण मी तोच फळ्यावर लिहिलेला आहे, की ह्या भूतलावरच्या चराचरातल्या कणाकणात आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य आढळते. म्हणजे आपलं शरीर पण माहिती तुम्हाला पंचतत्वाने बनलेलं आहे. पृथ्वी, जल, अग्नी, वायू अशा पंचतत्वाने आपले शरीर बनलेलं आहे. जली, काष्टी, पाषाणी सगळीकडे बघाल तर सर्वत्र आपल्याला ईश्वराचे वास्तव्य आढळते. म्हणजे इथे ना एक आध्यात्मिक अर्थ देण्याचा पण प्रयत्न केलेला आहे कवीने. ते कसं बरं? तुम्ही बघा ना, ह्या निसर्गामध्ये अनेक गोष्टी अशा अद्भुत असतात. मग असं नको का म्हणायला इथे कुठेतरी अद्भुत शक्ती आहे, मग त्याला तुम्ही निसर्ग म्हणा, राम म्हणा, येशू म्हणा किंवा अल्लाह म्हणा. सर्व काही ईश्वर हा एकच असतो. हा संदेश इथे दिलेला आहे. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. जीव म्हणजे काय रे? प्राण. वस्तूंना प्राण नसेल, परंतु प्राण नसल्यासारखे त्यांच्याशी तुम्ही वागू नका. तर त्या जिवंतच आहेत, त्यांना प्राण आहे, त्या सजीव आहेत असं मानून त्यांच्याशी तुम्ही काय करा, वागा, तुमचं वर्तन ठेवा. हे कसं ठेवायचं? उदाहरणार्थ, तुम्ही एखादी वस्तू तुमच्या दैनंदिन सकाळी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एकदा तरी विचार करा की तुम्ही सकाळपासून किती वस्तू वापरल्या. बापरे, जेव्हा तुम्ही असे लिहायला जाल ना, तेव्हा केवढी मोठी यादी तयार होईल. एक तर तुमचा मोबाईल, त्याच्यानंतर तुमच्या सकाळपासून वापरणाऱ्या सगळ्या वस्तू, जेव्हा तुम्ही यादी बनवाल ती खूप मोठी यादी बनवेल की ज्या वस्तू तुम्हाला खूप उपयोगी पडतात आणि त्या तुम्ही जपताही. मला माहित आहे तुम्ही तुमच्या वस्तू फार जपता. तुमच्या जशा वस्तू जपताना मुलांनो, तशा आपल्या भारत देशातल्या, तशा जगातल्या सगळ्याच वस्तूंवर प्रेम करायचं असतं. किल्ले, ह्या सगळ्या ऐतिहासिक वस्तूंचा वारसा आपल्याला जोपासायचा आहे. तर म्हणजे असं म्हणायला गेलं तर अनेक वस्तू आहेत की ज्यांच्यामुळे आपलं अस्तित्व आहे आणि ह्या वस्तूंना जोपासण्याचं कर्तव्य आपण करायला पाहिजे. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलं तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना भले प्राण नसेल, परंतु ते जिवंतच आहेत. आपण जसे व्यक्ती म्हणजे सजीव आहोत ना, त्याप्रमाणे आपल्याला म्हणजे आता हा चष्मा, या चष्म्याशिवाय मी काही बघू शकत नाही, बरोबर की नाही? मला दिसणारच नाही, तर तो मी नीट ठेवायलाच पाहिजे, तो मी नीट वापरलाच पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला तुमचा पेन, तो कधी थकतो का रे? तुम्हाला म्हणतो का मी आता दमलोय, आता तू लिहू नको? नाही, तो अगदी तुम्ही दमाल, परंतु तुमचा पेन थकणार नाही. तर तुम्हाला नेहमी लास्ट पर्यंत साथ देईल अशा अनेक वस्तू तुमच्याशी निगडीत असतात. त्यांची तुम्ही काय करा, काळजी घ्या, त्यांच्याशी प्रेमाने वागा, त्यांचा आदर करा, असं कवींना इथे म्हणायचं आहे. जळी, तळी, काष्टी, पाषाणी जिथे तिथे आपल्याला परमेश्वराचे वास्तव्य दिसतं. म्हणून तर आपण मूर्तीमध्येही आपल्याला परमेश्वर दिसतो, बरं का मुलांनो?
एखादी वस्तू खरेदी केली की त्याची आपण पूजा करतो. नवीन घरी वाहन आणलं, स्कूटर आणली, गाडी आणली किंवा कोणतीही वस्तू, अगदी घरातील कोणतीही वस्तू आणलीत की आपण त्याची पूजा करतो. त्यांना हार घालतो. का रे? कारण ती वस्तू आपल्याला काय करते? उपयोगी पडणार आहे. त्यामुळे तिला आपण तिचा सन्मान करतो, तिची पूजा करतो. रक्षाबंधनला वस्तूंना राख्या बांधतात किंवा दसऱ्याला आपण शुभ असे तोरण बांधतो वस्तूंना, कारण त्या वस्तू आपल्याला उपयोगी पडतात. त्या आपल्याला साथ देतात. त्या आपल्या स्नेह जपतात. इथे हाच तुम्हाला संदेश कवींना द्यायचा आहे. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखवतात. वस्तूंना कोणतीही वस्तू की त्या वस्तूनं जिवंत आहे, तिला मन आहे असं समजा. असं समजलात ना, तर ती वस्तू खूप सुखवतात. म्हणजे काय रे? साथ देतात. म्हणजे काय, तर त्या वस्तूंना मन नसेल परंतु मन असल्यासारखे वागा. म्हणजेच त्या वस्तूची काळजी घ्या, तिला नीट जपा, तिला स्वच्छ ठेवा. म्हणजे ती काय होईल? ती तुम्हाला लास्ट पर्यंत साथ देईल, ती टिकेल. थोडक्यात अर्थ इथे काय आहे की ती टिकेल आणि तुम्हाला लांब पर्यंत तुम्हाला काय देईल? साथ देईल, असं कवींना सांगायचं आहे. वस्तूंशी चांगलं वागलं ना की वस्तू प्रचंड सुखावतात म्हणजे ते आनंदित होतात आणि आपल्याला साथ देतात. तुम्हाला माहितीये, वस्तूंचे मन कोणाला कळू शकते? जो जिवंत चालता बोलता माणसाचे मन जपतो ना, त्यालाच वस्तूंचं मन समजतं. दुसऱ्या कडव्याकडे वळूया आपण. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस म्हणजे काय रे? खऱ्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान त्यांना काय करायचा? द्यावा. निखालस म्हणजे खऱ्या. खऱ्या म्हणजे काय रे? अगदी मनापासून सेवा करणाऱ्या, आपली चाकरी करणाऱ्या. वस्तू काय करतात? आपली सेवा करतात, चाकरी करतात. परंतु त्या सेवा करतात, चाकरी करतात किंवा त्या आपल्याला सेवा देतात म्हणून त्यांना कसंही वागवायचं नाही. म्हणून त्यांच्याशी कसंही वागायचं नाही. कुठेही त्यांना फेकून द्यायचं नाही. कुठेही त्यांना ठेवायचं नाही. तर त्यांना आदर द्या, त्यांना सन्मान द्या, तुमच्या बरोबरचा दर्जा त्यांना द्या. असं इथे कवींना सांगायचं. म्हणजे तुम्ही ते लक्षात घ्या, लक्षात ठेवा. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. खऱ्या सेवा करतात आपल्या त्या, म्हणून त्यांना बरोबरीचा मान द्यावा. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात तर अनेक वस्तू आपल्या सेवा करत असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक गोष्टींशी आपला संपर्क येतो. करा बरं विचार, कोणकोणत्या वस्तू असतात आणि त्यांची तुम्ही काय करा? यादी करा, म्हणजे तुम्हाला कळेल. पुढची काव्यपंक्ती तर खूपच सुंदर आहे. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची काय द्या? हमी द्या. एखादी वस्तू आणली की आपण काय करतो? पूजा करतो, बरोबर की नाही? तिची पूजा करतो. हे सर्व ईश्वर जे दाखवलंय की ही ह्या पृथ्वी तलावर चराचरातल्या कणाकणात ईश्वराचे सानिध्य आहे. मग त्या ईश्वराला तुम्ही कोणतेही नाव द्या, असं इथे या पीपीटी मधून तुम्हाला दर्शवण्यात येतं. आता बघा, तुम्ही जिथे बसलात त्या खोलीचं थोडं निरीक्षण करा. तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तिथून त्या जागेवरून तुमच्या खोलीचं निरीक्षण करा की तुम्ही वस्तू जागच्या जागी ठेवले का? ज्या तुम्ही वस्तू वापरता त्या व्यवस्थित ठेवल्यात का? त्यांना स्वच्छ ठेवल्यात का? थोडा जरा विचार करा. वस्तू ही कविता फक्त अभ्यासापुरती नाहीये मुलांनो, याच्यातून खूप मोठा संदेश मिळणार आहे तुम्हाला आणि यापुढे तो संदेश तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नेहमी उपयोगात आणाल. इथे बघा बरं, मस्त एक पीपीटी छान दाखवलेला आहे. जागच्या जागी म्हणजे जिथे अभ्यास करतो तो स्टडी टेबल किंवा ती जागा किती व्यवस्थित ठेवलेली आहे बघा. नोट्स लिहिण्याचा कागद, वेळापत्रक, बॅग सगळं जागच्या जागी आहे. किंवा तो कपाट उघडा, त्या कपाटामधील प्रत्येक वस्तू, कपडे म्हणा, कपाटातल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवलेल्या आहेत. म्हणून मी तुम्हाला असं एक चिन्ह दाखवलेलं आहे, खूप छान असं. हा, किती सुंदर असं कवींनी सांगितलेलं आहे बघा बरं. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते.
त्यांना फक्त आपल्याला आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित म्हणजे काय, जागेवरून न हलण्याची काय द्या, हमी द्या. म्हणजे ना, जागा निश्चित ठेवा, वस्तूंची जागा निश्चित ठेवा, जिथली वस्तू तिथे ठेवावी असे आई आपल्याला नेहमी सांगत असते, बरोबर की नाही? तुमची आई सांगते की नाही, की जी वस्तू काढशील ती जागच्या जागी ठेव. जागच्या जागी ठेवली की वेळही वाचतो, शोधण्यामध्ये वेळ वाया जात नाही आणि ती वस्तू आपल्याला पटकन सापडतेही आणि ती दिसते पण छान त्या जागेवर. जिथे त्यांची जागा नेमलेली आहे त्याच जागेवरून त्या जागेवरच ठेवायची आहे. वस्तूंना एवढीच हमी असते, कोणती बरं? त्यांच्या जागेवरून न हलवण्याची. त्यांना तुम्ही एवढीच हमी द्या, आश्वासन द्या, की तुम्हाला मी या जागेवरून हलवणार नाही. ती त्यांच्या हक्काची जागा आहे. त्यांना काय एवढी मोठी रूम नको आहे तुमच्यासारखी, बरं का? पुढची तर इतकी सुंदर ओळ आहे ना, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. कोणतीही वस्तू नेहमी वापरताना, त्याचा उपयोग करताना आपले हात स्वच्छ आहेत का? आपल्या हाताला काही धूळ नाही ना, घाण नाही ना, हे लक्षात घेऊनच ती वस्तू उचला, त्याचा वापर करा. ती हाताळताना एवढी दक्षता घ्या. असं का बरं? कारण तुम्ही अस्वच्छ हात लावले तर त्या वस्तूला पण ती घाण लागणार, बरोबर की नाही? ती वस्तूही खराब होणार आणि वस्तू खराब झाली तर ती टिकेल का? ती तुम्हाला साथ देणार का? ती टिकणार नाही. म्हणून कोणतीही वस्तू वापरताना, हाताळताना तिला नेहमी स्वच्छ हातानेच काय करा, हाताळा, म्हणजे वापरा. तुमच्या हात स्वच्छ असू द्या आणि वस्तूवर कदाचित धूळ वगैरे जर बसली तर या हाताने पटकन तिला साफ करून घ्या. कारण वस्तूला ना स्वच्छ राहण्याची आवड असते. तिला धूळ आवडत नाही. तिला सुंदर चकचकीत असं ठेवायला आवडतं. ती खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवा, म्हणजे ती खुश होते आणि तुम्हाला ती साथ देते, जेणेकरून ती टिकते, असा त्याचा अर्थ आहे. वस्तूंना असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावायचे नाही. जागच्या जागी एकदम टापटीप वस्तू ठेवायची असते. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. विद्यार्थी मित्रांनो, कधी शाळेतून आलात ना, की तुम्ही काय करता, हा एक मस्त ही पीपीटी आहे बघा बरं. ह्याच्यामध्ये ना विद्यार्थी काय करतात, शाळेतून आलं ना की इकडे तिकडे, इकडे बॅग, तिकडे शर्ट, इकडे पॅन्ट, तिकडे शूज असं भिरकावून देता आणि ती जी जागा असते ती इतकी तुम्ही अस्वच्छ करता. आई तुमचं घर स्वच्छ करते, टापटीप लावून कामावर जाते आणि तुम्ही मात्र शाळेतून आल्यावर ती जागा तुम्ही काय करता, सगळी घाण करून टाकता, अस्वच्छ ठेवता. कुठेही त्या वस्तू काय करता रे, तुम्ही फेकून देता. त्यावेळेला तुम्ही त्या वस्तूंची गरज विसरता. खरं तर तुम्हाला नंतर मग दुसऱ्या दिवशी शाळा येते ना, तेव्हा आठवतं, बापरे, आयडी कुठे टाकलंय, वही कुठे आहे, ही वही सापडत नाही, ते पुस्तक सापडत नाही. का असं होतं? कारण ती वस्तू तुम्ही जागच्या जागी ठेवत नाही. कपडे हे सुद्धा, स्कूलचा युनिफॉर्म म्हणा किंवा तुमचे शूज म्हणा, सॉक्स म्हणा, जागच्या जागी ठेवले पाहिजेत. तुमची वही, पुस्तक, टाइम टेबल, तुमची बॅग, तुम्ही वापरत असलेली जागा किंवा तुमच्या घरातल्या सगळ्या वस्तू जिथे नेमलेल्या आहेत त्याच जागेवर ठेवाव्या. म्हणजे रूमही स्वच्छ, आपला म्हणजे ती खोलीही स्वच्छ दिसते, प्रसन्नही वाटतं आपल्याला आणि आपल्यालाही आनंद वाटतो. आणि त्यानंतर विशेष खरं सांगायचं तर ती वस्तू पण नीट राहते. ती वस्तू नीट राहते आणि ती खूप काळ टिकते. किती पसारा केलेला आहे बघा. असे बरेच विद्यार्थी असतात की कशाही वस्तू भिरकवून देत असतात. असं करायचं नाही, म्हणून आपण ही कविता शिकत आहोत. उगाचच असं करून आईला त्रास द्यायचा आणि तुमचाही वेळ वाया घालवायचा. वस्तूंना जपावे, लाडही करून ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. वस्तूंना जपावे विद्यार्थी मित्रांनो, वस्तू फार जपायच्या असतात. किती स्वच्छता आहे बघा बरं. स्वयंपाकघरे टापटीप आणि स्वच्छ ठेवलेलं आहे. अशा अनेक वस्तू आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. हा तुमचा स्टडी टेबल, जिथे तुम्ही अभ्यास करता ती जागा. वस्तूंना जपावे, त्यांचे लाडही करावेत, लाडावूनही ठेवावेत, कारण त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. स्नेह म्हणजे काय रे? प्रेम. तुम्ही लहानपणी वापरलेला स्वेटर किंवा तुमच्या लहानपणाचे एखादं खेळणं
किंवा भांडीकुंडी किंवा या खेळण्याचे बघा ना, ह्या लहान मुलींचे साहित्य जे खेळण्याचे, ते सगळं साहित्य जेव्हा तुम्ही मोठे होता ना आणि अचानक तुमच्या आईनी तुमच्यासाठी तुमच्या लहानपणी तुमच्यासाठी घेतलेला स्वेटर तुम्ही मोठे झाल्यानंतर तो सापडला तर तुम्हाला किती आनंद होतो, होतो की नाही? तुम्ही बालपणी वापरलेली एखादी छोटी सायकल किंवा कंपास पेटी किंवा तुमचं कोणतीही लहानपणाची वस्तू अगदी जेव्हा तुम्ही मोठे होता आणि ती सापडते ना, तेव्हा तुम्हाला किती आनंद होतो. कारण त्या वस्तूंशी तुमचं नातं जोडलेलं असतं. त्या वस्तूंशी नातं जोडलेलं असतं, त्या वस्तूवर तुमचं प्रेम असतं. घरामध्ये 2 बहिणी असतील तर एकमेकींचे कानातले ड्रेस वापरायला मागत नाही. प्रत्येकीचं आपल्या वस्तूवर प्रेम असतं. किंवा 2 भाऊ असतील तर तो दोन भावांची आवड वेगवेगळी असते आणि एकमेकांची आवड ते जपत असतात. कोणीही कोणती वस्तू कोणाला द्यायला मागत नाही. ह्याच वस्तू जेव्हा तुम्ही मोठे होता आणि अचानक अडगळीच्या ठिकाणी जर ठेवल्या असतील आणि सापडल्या तर तुम्हाला आनंद होतो. बरोबर बरोबर की नाही? आणि अशामुळे आपल्या काय होतं, परत आपण बालजीवनात जातो. आणि म्हणजे का जातो? कारण त्या वस्तूंशी आपला स्नेह जोडलेला असतो. आपलं त्या वस्तूंवर प्रेम असतं. लहानपणाचं टेडी बिअर किंवा सायकल व्यवस्थित ठेवली आणि मोठे झाल्यानंतर भेटली तर किती आनंद होईल, बरोबर की नाही? ह्या अशा छान छान लहानपणीच्या वस्तू सगळ्या नीट जपून ठेवाव्यात. आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. कळलं का? अरे वस्तू काय, आपण सजीव जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंतच आपल्याला घरात राहून देतात. आपण यदा कदाचित आपल्यालाही मृत्यू आला की आपल्याला घरी ठेवतात का रे? मृत्यू आल्यानंतर नाही ठेवत. आपल्याला आपल्या घरात ठेवत नाही. आपल्याला भावपूर्ण असा निरोप दिला जातो. बरोबर की नाही? भावपूर्ण निरोप देऊन आपल्याला घरातून काढतात. त्याप्रमाणे वस्तू आहे ती कधीतरी फाटणार, कधीतरी तुटणार, कधीतरी खराब होणार. कळलं का? परंतु ह्या फाटलेल्या, तुटलेल्या, खराब झालेल्या वस्तूंनाही कसा निरोप द्यायचा आपल्याला? कृतज्ञतापूर्वक. कृतज्ञता म्हणजे उपकार. त्यांनी केलेले उपकार आपल्याला विसरता कामा नये. हे उपकार आपण लक्षात ठेवायला पाहिजे. कृतज्ञतेच्या विरुद्धार्थ कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे उपकार, उपकाराची जाणीव ठेवणे. त्या वस्तूंनी कधीतरी आपल्याला ती वस्तू उपयोगी पडलेली आहे याची जाणीव ठेवून त्यांचा शेवट हा कसा करावा? भावपूर्ण करावा. शेवट खूपच छान आहे कवितेचा. कसा आहे की आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोप त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. शाबूत म्हणजे तो अबाधित ठेवावा. कवितेचा शेवट भावपूर्ण केलेला आहे की प्रत्येक वस्तूला निरोप कसा द्यावा तुम्हाला मी सांगते बघा. समजा आपल्याकडे आपण इयत्ता आत्ता 10वी मध्ये आहोत. ह्या 10वी मधले पाठ्यपुस्तक किंवा कमी प्रमाणात वापरलेल्या वह्या पुढच्या वर्षी आपल्याला उपयोगी पडणार आहेत का? मग कसा निरोप देणार तुम्ही? तुमच्याशी निगडीत असलेल्या वस्तूंना त्यांच्या उपकाराची जाणीव म्हणून त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप देताना तुम्ही त्या वस्तू कशा बरं निरोप द्याल? उदाहरणार्थ थोडंफार मी सांगते. तुम्ही त्या प्रकारचा म्हणजे तुम्ही करू शकता तसं. तुमचे पाठ्यपुस्तक तुम्ही जे वापरत नाही ते पुढच्या वर्षी गरीब मुलांना द्या. कळलं का? तुम्ही वापरत नसलेल्या वस्तू ज्यांना गरजेच्या आहेत त्यांना द्या. किंवा प्लास्टिकच्या वस्तू काय करा? भंगारवाल्याला द्या. का? तर त्या परत वापरता येतात. किंवा तुम्ही वापरत नसलेल्या ज्या काही तुम्हाला गोष्टी लागत नाहीत त्या सर्व गोष्टी तुम्ही काय करा? दान करा. तुम्ही वापरत नसलेले कपडे, चांगले कपडे एखाद्या गरीब मुला-मुलींना भेटवस्तू म्हणून द्या. कारण ते कपडे त्यांच्या अंगावर एकतर वस्त्रच नसतात. तुमच्या कपड्यांमुळे त्यांची गरज भागेल. समजलं? आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोप त्यांचा हक्क आपण काय करायचा आहे? शाबूत ठेवायचा आहे. आत्ताच मी सांगितलं की तुम्हाला ज्या वह्या, पुस्तकं खराब झालेल्या आहेत, त्या तुम्ही भंगारात द्या. परंतु ज्या चांगल्या आहेत, ज्यांना उपयोगी पडतील त्या मुलांना तुम्ही पाठ्यपुस्तकं देत जा. ही गरीब मुलं आहेत की जिथे तुम्ही तुमचं दान करू शकता. खूप वस्तू असतात घरामध्ये ज्या आपण वापरत नाही.
वापरत नाही त्या वस्तू तुम्ही योग्य त्या व्यक्तींपर्यंत तुम्ही काय करायच्या आहेत, पोहोचवायच्या आहेत. हे तुमचे कपडे जे वापरलेले नाहीत ते तुम्ही देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, वस्तू या कवितेतून आपण काय काय शिकलो, की वस्तूंना भले प्राण नसू द्या, परंतु त्या प्राण आहेत, त्यांच्यामध्येही प्राण आहे असं समजून त्यांच्याशी वागा. त्यांनाही मन आहे असं समजून त्यांच्याशी काय करा, प्रेमाने स्नेह जपा. वस्तूंना निखालस म्हणजे त्या खऱ्या सेवक आहेत तुमच्या, परंतु त्या शेवटपर्यंत त्यांनी साथ द्यावा, साथ द्यायला हवी. तर त्यांना स्वच्छ हाताने हाताळाव्यात, त्यांना जपावे, त्यांची काळजी घ्यावी. ज्या वस्तू तुम्ही वापरत नाही त्या योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवा, असा संदेश या कवितेतून कवी देत आहेत. आता आपण ही कविता कुठपर्यंत तुम्हाला समजलेली आहे त्यासाठी काही कृती घेऊया. इथे बघा, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. वस्तू आहे परंतु त्या वस्तू मानवी भावना म्हणजे माणसासारख्या वागतात, ह्या कवितेमध्ये आरोप केलेले आहेत. त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत, की वस्तू सुखावतात, वस्तू सेवक असतात. वस्तू आहे ती, वस्तू सुखावतात म्हणजे खूप आनंदित होतात. आनंदित म्हणजे काय, निर्जीव वस्तू उडी मारणार आहे का, पर इथे कल्पना केलेली आहे. वस्तू सेवक असतात, सेवक म्हणजे नोकर किंवा सेवा करणारे असतात असा आरोप केलेला आहे. आणि दुसरा आरोप कोणता केलेला आहे, की लाड करून घेतात आणि मरण पावतात. वस्तू काही सजीव नाही मरण पावायला, किंवा वस्तू काही लहान मूल नाही लाड करून घ्यायला, परंतु त्याच्यावरती मानवी आरोप केलेला आहे. म्हणून इथे चैतन गुणोक्ती अलंकार होतो. काव्य सौंदर्य पाहूया. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखवतात. आता या वस्तूचं आपल्याला या दोन ओळींचं काव्य सौंदर्य करायचं आहे. वरील ओळींचे रसग्रहण हे आपल्याला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या मुद्द्यांच्या आधारे लिहायचे. कळलं का? तीन मुद्द्यांच्या आधारे लिहायचे आहेत. बघा हा, आशय सौंदर्य कसा लिहिणार, द. धामणकर यांनी निर्जीव वस्तूंनाही सजीव प्राण्यांसारख्या भावना आहेत हे वस्तू या कवितेतून व्यक्त केलेल्या आहेत. वस्तू संवेदनशील, भावनाशील असतात हे या कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत काय केलेलं आहे, पोहोचवलेलं आहे. तसेच वस्तू सहानुभूतीने समजून घ्यायला हवी व वस्तूंना प्रेमाने, मायेने वागवायला हवे असे प्रतिपादन केलेलं आहे. अशा प्रकारे वस्तूंनाही मन नसेल कदाचित, पण असल्यासारखे वागलो तर प्रचंड सुखवतात. सुखावतात म्हणजे आनंदित होतात. या ओळींचे हे काय झालेले आहे, आशय सौंदर्य. तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल? मी हा तुम्हाला अभ्यास दिलाय बरं का, हा माझा स्वाध्याय आहे. ही कविता तो तुम्ही शिकलात. या कवितेवरून तुम्ही हा प्रश्न लिहू शकता. तुमचा वर्गमित्र जर वर्गखोली किंवा शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत असेल, अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? कधी कधी ना म्हणजे वर्गामध्ये एक दोन विद्यार्थी असतात की कुठेतरी त्यांची भावनिक वाढ कमी झालेली असते. भावनिक नातं जपण्यासाठी ते अपुरे पडतात. बरेच नाही, 100% मी तर म्हणते 99.99% विद्यार्थी शाळेवर अतोनात प्रेम करतात. खूप आवडते शाळा, वर्गातील बाग, फळा सगळ्यांवर प्रेम करतात. शिक्षकांवर, वर्गातल्या विद्यार्थ्यांवर सगळ्यांवर प्रेम करतात. परंतु असे काही विद्यार्थी असू शकतात की ते नुकसान करू शकतात. अशा वेळेला एक कर्तव्याचे भान किंवा तुम्ही एक कर्तव्य म्हणून विद्यार्थी आहात तर तुम्ही कोणतं कर्तव्य निभावाल या प्रसंगी, की तुम्ही त्या मित्राला समजावून सांगाल. त्याला कसं समजावून सांगाल हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचे आहे. तो प्रसंगच तिथे तुम्हाला लिहायचा आहे. मग तो प्रसंग कसा लिहाल ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे ही कविता शिकल्यानंतर. मुलांना एक ना 5 गुणांसाठी संवाद लेखन येतं आणि पाठ्यपुस्तकातील येतं. कोणत्या दोन वस्तूंमध्ये येतं माहिती संवाद लेखन? कंदील आणि विजेरी. विजेरी म्हणजे बॅटरी आणि कंदील म्हणजे जी लहानपणी तुम्ही पाहिलेत की नाही, आम्ही पाहिली आहे,
कंदील जे आतमध्ये रॉकेल असतं त्याच्यातून वात काढून वरती काचेचा काय असतो काच असते आणि ती वात छोटीशी असते, त्याच्यातून आपल्याला प्रकाश मिळतो कंदिलाचा. आपल्याला इथे दोघांमध्ये होणारे संवाद लेखन करायचे आहे. कंदील व विजयरी कसं करणार? खूप मस्त कल्पना करायची आहे. कशी करणार? तर कंदील आणि विजयरी दोघ जण भेटतात आणि मग दोघांमधील संवाद होते. मग कंदील विजयरीला म्हणते, अरे अगं तू कुठे होतीस? मी किती दिवस तुला शोधते. तेव्हा विजयरी म्हणते, हा मी इथेच आहे. आता तुझं काय काम आहे? तू तर जुनी होऊन गेलेली आहेस. तुझा कोणी उपयोग पण करत नाही. अशा वेळेला कंदील म्हणतं की मी ज्या वेळेला माझी गरज होती त्यावेळेला मी खूप उपयोगी पडलेली आहे मानवाला. तू तर आत्ता आलेली आहेस. अशी कल्पना करून तुम्ही त्यांचा संवाद काय करायचा आहे? रंगवायचा आहे. म्हणजे जेणेकरून दोघांचेही महत्त्व तुम्हाला परीक्षकाला पटवून देण्याचं आहे. कंदील पण तेवढाच उपयोगी आहे. कंदील ही पण वस्तू आहे. विजेरी ही पण वस्तू आहे. कळलं का? कंदील ही पण वस्तू आहे. विजेरी ही पण वस्तू आहे. दोन्ही वस्तूंचं महत्त्व मानवी जीवनात किती आहे हे तुम्हाला संवाद रूपातून काय करायचं आहे? पटवून द्यायचं आहे. अशा वेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संवाद लेखन करायचं आहे आणि पूर्ण 5 गुणांसाठी संवाद लेखन आहे. अशा रीतीने वस्तू ही कविता शिकून झालेली आहे. आशा करते की कविता समजली असेल आणि विद्यार्थी मित्रांनो पटकन स्वाध्याय पण लिहा. ताबडतोब स्वाध्याय लिहून आपल्या मराठी शिक्षकांकडे तपासण्यासाठी पाठवा. धन्यवाद. पुढच्या लेक्चरला पुन्हा भेटूया.